मालवणमध्ये उद्धव ठाकरे आले, थेट जाऊया. आपल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे त्याचबरोबर डार्क फ्रेश भेटतोय ना. तुझं हे फोटोकडे घे ना. हे माझ्याकडे थोडंसं मला या साईडला सन्माननीय भाई गोवेकर या भागाचे लोक या लवकर. वैभव नाईक जिल्हा प्रमुख संदेश पारकर, जिल्हा प्रमुख संजय फडते, आमदार रमेश कोरगावकर, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला सातत्याने उजाळा देणारा जो सिंधुदुर्ग किल्ला आहे, त्या किल्ल्यावरील शिवरायांच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आसन आहे त्याचं नूतनीकरण करण्याचं काम आपले लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून पार पडलं आणि समस्त शिवभक्तांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झालेलं आहे. उद्धव साहेबांनी शिवप्रेमींना ते लोकार्पण केलेलं आहे, शिवप्रेमींना अर्पण केलेलं आहे. पण त्याचबरोबर उद्धव साहेब या ठिकाणी येत असताना मला आठवण करून द्यावीच लागेल की तोक्ते वादळ झालं, तोक्तेच्या अगोदर निसर्ग झालं आणि त्या तोक्ते वादळामुळे पूर्ण मालवण किनारपट्टी नव्हे तर संपूर्ण कोकण किनारपट्टी अगदी दापोलीपर्यंत ही उद्ध्वस्त झाली होती. मोठमोठी झाडं पडून गेली होती, संपूर्ण लाईट व्यवस्था कोलमडून पडली होती, घरदार मोडून पडली होती. आणि अशा वेळेला मुख्यमंत्री उद्धव साहेब असताना स्वतः उद्धव साहेबांनी मालवणच्या किनारपट्टीचा दौरा केला होता. चिपळूणच्या पूरग्रस्त चिपळूण शहराचा दौरा केला होता आणि त्यावेळेला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की भविष्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये किनारपट्टीच्या या गावांना वीज जाण्याचा जो धोका असतो, गावाच्या गाव अंधारात पडतात अनेक महिने. भविष्यामध्ये सिंधुदुर्गाच्या ह्या टोकापासून ते पालघरच्या त्या टोकापर्यंतच्या 5ही जिल्ह्यांमधला किनारपट्टीचा भाग मी भूमिगत विद्युत वाहिन्या टाकून लोकांना विजेची सवलत प्राप्त करून देईन. आणि उद्धव साहेबांनी त्यावेळेला 3400 कोटीचा प्रस्ताव बनवला कोकण किनारपट्टीचा. त्याच्यातले पहिल्या टप्प्यातले 1760 कोटी मंजूर झाले आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या विद्यमाने या योजनेला जो निधी उपलब्ध करून दिला त्याच्यातलं पहिलं काम या मालवण तालुक्यामध्ये सुरू सुद्धा झालंय. उद्धव साहेबांची फार मोठी देणगी या किनारपट्टीच्या गावांना लाभलेली आहे. आदित्यजी ठाकरे पर्यटन मंत्री होते, आपले आमदार वैभव नाईक सातत्याने त्यांना भेटायचे. सिंधुदुर्ग किल्ल्याचा चांगला विकास झाला पाहिजे, रात्रीची त्याच्यावर चांगल्या पद्धतीची रोषणाई तयार करायला पाहिजे, डागडुजी करायला पाहिजे. आणि त्यावेळेला आदित्यजींनी सुद्धा सिंधुदुर्ग किल्ल्यावर लाईटची कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याची उपाययोजना करण्यासाठी सुद्धा करोडो रुपयाचा निधी दिला होता. परंतु हे अक्करमाशी आले मध्येच आणि त्या कामाला त्यांनी स्थगिती दिली. सुदैवाने आता हायकोर्टातून स्थगिती उठल्यानंतर कामाला सुरुवात झालेली आहे. पण मागच्या वेळेला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले बाजूला, खूप मोठा गाजावाजा केला गेला. साहेब पंतप्रधान आल्यानंतर एक नवीन फुटका पैसा सुद्धा सिंधुदुर्ग सहित कोकण किनारपट्टीला दिला गेला नाही. पण पंतप्रधानांच्या नावाखाली या जिल्ह्यामध्ये कमीत कमी 12 कोटी रुपयाची धूळधाण केली गेली. नियोजनाचा पैसा जो लोकांकडे गेला पाहिजे होता तो भ्रष्टाचारी ठेकेदारांच्या घशात गेला.